खूपच मोठा विषय आहे. अजून त्याची गाईडलाईन इंद्रायणीचं गाईडलाईन मिळाली, पवना नदीची गाईडलाईन त्यांना अजून मिळायची. असे बरेचसे विषय झाले. दादा काय सांगाल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीने अजित पवार, पार्थ पवार यांच्यावरती अशा म्हणजे हे प्रकरण काढलेलं आहे असं काही नागरिकांमध्ये बाहेर चर्चा चालू आहे. जे न देखे रवी ते देखे पत्रकार. सूर्याला जे दिसत नाही ते पत्रकाराला दिसतं. आपण काय आणि सांगाल? त्यामुळे कालपासून तुम्ही पत्रकारांनी हा एक आपला अंदाज पुढे हा एक आपला अंदाज मार्केटमध्ये टाकला आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांना दणका देण्यासाठी देवेंद्रने खेळले खेळ असं काही नाहीये. रुटीनमध्ये एखादा विषय समोर येतो आणि त्याची पण चौकशी व्हायची आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय हे कुठल्याच भ्रष्टाचाराला सहन करत नाहीत. इमिजिएट तहसीलदार सस्पेंड केलेला आहे. ॲडिशनल IGR ह्या लेवलचे राजेंद्र मुठे हे इन्क्वायरी ऑफिसर अपॉइंट केले आहे. त्यांनी काल संध्याकाळी ऑफिस क्लोज होण्यापूर्वी फौजदारी दावा कोणाकोणावर दाखल करायचा जी यादी केलेली आहे. इतक्या वेगाने हा विषय पुढे चालला आहे आणि त्यामुळे आत्ताच आपण ह्या निष्कर्षामध्ये येणं बरोबर नाही की त्यात पार्थ पवारची इन्व्हॉल्वमेंट आहे का पार्थ पवारच्या कंपनीची आहे, पार्थ पवारची एकट्याची कसे असेल, अजितदादांची असेल, हे आपले निष्कर्ष आहेत. चौकशी अंती सगळं बाहेर येईल आणि त्याचा महानगरपालिकेच्या निवडणुकीची काहीच संबंध नाही. काल राष्ट्रवादीची बैठक झाली, त्यांनी महापालिका स्वबळावरती लढणार असल्याचं जाहीर केलंय. भाजपची काय भूमिका असणार? माननीय देवेंद्रजींनी पूर्ण महाराष्ट्राचा विभागचा प्रवास केला. प्रत्येक विभागाच्या प्रवासामध्ये प्रत्येक जिल्ह्याला 1 तास दिला. म्हणजे पुणे विभागाच्या बैठकीला तर त्यांना मुंबईला जायची घाई होती, पण ते म्हणाले नाही, मी 1-1 तासाचे 5 जिल्हे करणं मग जाणार. त्यात त्यांनी गाईडलाईन दिली की शक्यतो निवडणुका युती म्हणून झाल्या पाहिजेत, महायुती म्हणून. महायुती म्हणून निवडणुका नाही झाल्या तर हायब्रिड युतीचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे काय, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समजा प्रभाग किती आहेत दादा? 32. तर त्यातल्या 22 मध्ये युती झाली, 10 मध्ये मैत्रीपूर्ण झाली. पण अधिकाधिक ठिकाणी ती हायब्रिड युती का होणं करण्याचा प्रयत्न करा जिथे शक्य नाही. आपली ताकद आहे त्यामुळे शक्य नाही, सहयोगी पक्षाची ताकद नाही म्हणून शक्य नाही, तिथे तुम्ही स्वबळावर लढा. अशी क्लिअर गाईडलाईन आम्हाला मिळाल्यामुळे मी गेले आठवडाभर नगरपालिकांच्या साठी जो प्रवास करतोय त्यात ईश्वरपूरमध्ये युती आहे, मग पुढे गेलो तर आष्ट्यात आहे, शिराळ्यात आहे, पण तासगावमध्ये नाही.